काय आता सांगू, जाऊ दे. येताना ताट वाटी घेऊन यावी. फूल म्हणजे फूल. हे आमच्या इथं बाजार चालू आहे बघा. आमच्या 31st ची पार्टी चालू आहे बघा. मस्त कोकणातली चुलीवरची पार्टी. चुलीवर आम्ही करतोय. आणि सगळ्यांना कळलंच असेल हे काय आहे ते. काहीतरी आहे. तुम्ही नंतर तुम्हाला शेवटलाच कळेल. नाही, तुम्ही शेवटलाच बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा आम्ही काय बनवतोय. हे बघा. आणि इकडे आमची डॉली आहे, ती पाणी काढण्याचं काम करते. आणि इकडे सगळे प्रेक्षक बसलेले आहेत बघण्यासाठी. म्हणूनच मी नाही बोलले ना. आणि इकडे अर्धे प्रेक्षक गप्पा मारण्यासाठी थांबलेले आहेत. पाहू शकता कोण कोण आहे तिथे. आणि इकडे बघा दात काढायला बसलेले आहेत. नाही काय केलं आता ह्या टोपामध्ये आम्ही फोडणी देणार आहोत. बघून घ्या तो टोप. आणि फोडणी द्यायला तिथं माणूसच नाही, जागाच नाही. आम्ही जायचा कसा. काय बोलायचंय, काय बोला. आम्ही फुल मजा केली. फुल म्हणजे फुल. काय केलं. फुल फुल पाव, मिसल पाव, कधी पावभाजी, काय केला. प्रत्येकाच्या घरात नवीन नवीन डिश होत्या त्या दिवशी. कधी रस्सावड. सुरी टोकवाली. मंदाच्यावर ये. सुरी दे. नाही आता बघा फोडणी चालू होईल. शेफ बसलेत, रडायला लागले वाटतं. अगं फडका टाक ना. डॉली कॅच पकडलीस तरच. कागद दे. डॉली टोकवाली सुरी. अगं त्या डॉलीचा फुकून फुकून तिचा हे जीव निघाला. तिला जास्त पाव द्या अगं खायला. मगासपासून ती फुकते. आता ही साबणाची वडी वाटत असेल पण तो बटर आहे. इकडे घेऊन पुसलाय काय टाकला ना. कोशिंबीर मध्ये शिंकलेली. मीठ कुठे आहे. पण मिठाचा अंदाज बघा एवढा टाकलाय आता. फक्त नंतर भाजी टाकतो. थोडस चाकून बघू भाजी. हा बस टाक थोडासा. टाक टाक टाक. आम्ही खारड असतो. बस बस बस. हो हो खारट असतो. खारट म्हणजे कसा हा ओलसर आहे ना थोडा, त्याच्यामुळे तो थोडा खारट असतो. झाकण ठेव. पण आपल्याला भाजीला होईल एवढं काय हे नाही. थांब, तो तेल आहे ना तापला नाहीये. तापेल ना तेव्हा होऊन जाईल. बघा आमच्या कोकणात कशी आम्ही चुलीवर पार्टी करतो. आणि या दोघी बसल्यात त्या कुक आहेत. इकडे मसालेवाले आहेत. ह्या इकडे मोबाईलवाले आहेत. सुपरवायझरिंग इकडे करत आहेत वाटतं. हो का. अच्छा. इकडे प्रेक्षक बसलेले आहेत. आम्ही कुक आहोत ते सांगतो. आम्ही कुक आहोत कारण आम्ही करतो 3 टाइम जेवण. आम्ही घरात आहोत मोलकरणी. घरात आहेत ह्या मोलकरणी. बघा कोणाला पाहिजे असतील तर प्लीज जेवण कमेंट करून सांगा. डाळ भात भाजी भाकरी. एका टाइमची डाळ भात भाजी भाकरी 1000 रुपये. 10,000 रुपये. 10,000 रुपये. परवडत असेल तर DM करा. ऐकलात. अगं पण ह्या आमच्या पोरी एवढ्या शिकल्यात आणि त्या काही जेवण करायला जातील काय. म्हणजे त्या असं बोलतायत की कुठं पोरगा असला की बघा. हो भरपूर आमच्याकडे भरपूर पोरी आहेत. हे बघा 101 पोरी आहेत बघू शकता. कोण आहेत. कोण आहे. चुलीवरचं जेवण म्हणजे एकदम स्वादिष्ट. येताना ताट वाटी घेऊन यावी. तांब्या असला तरी चालेल. कांदा पोळतोय आमचा.
किती अजून आहेत बस ते काय करायचे तेवढे वरनं देऊन टाकू डिलिशियस काय हे ताटवाटीच ना हो किती आणले पावभाजी खायला भांडा घेऊन या आणि माझ्या ऐका ऐका आमची डॉली बघा फुकून फुकून बारीक केवढी झाली ती कॅमेरा काय करायचं भाजी पडल मी बाकी आणि हे बघा हे इकडे सगळे प्रेक्षक उभे आहेत फक्त गप्पा मारण्यासाठी हा ही दात दाखवते दात घासायचे असेल तर इकडे या इकडे सिद्धी बसलेली आहे आणि इकडे वरती इथे बोलून त्याला गेम खेळायचे जरा बॅटरी मारा रे याच्यावर टोमॅटो टाक आणि टोमॅटोवर मीठ टाक थोडा बारीक बारीक नको टोमॅटो आधी हलवू नको टोमॅटोवर मीठ टाक बिचारे होते आपण यायच्या आधी सगळं काम झाले फक्त पाणी घातले आणि भाजी शिजली आणि बारीक केलेली थोडं थोडं करून एकदाच जास्त होईल नाही होणार आपण अंदाज ठेवायचा ना. टाकायची ना भाजी आधी बस बस आता मिक्स कर बटर मध्ये पण मीठ असतो ना मिक्स कर तो खारटच असतो जरा म्हणून ते बोलते मिक्सिंग चलो मी आधीच तयारी केली आणि चलोला माहिती आहे कार्ट्या आगाव आहेत काय कोकणच्या कार्ट्या आगाव आहेत काय एक कोकण समू बोल जरा फाटी लावा खाली नाही ग फोटे लावले फाटी लावली का वीस इकडे आलेले आहेत आमच्या सुपरवायझर डॉली ला तिसरा कुक आलेला आहे आमचा म्हणजे एक सांग मला सांगा मंद आचेवर हा जोक काय झालेला तो मला सांगाल का अच्छा असं आहे का मग मंद आचेवरची मॅगी करपली सायले सायले बघ इकडं हात काढ मॅगी पास्ता उलट मॅगी चांगली झाली गेल्या वर्षीच केलेली चालेल तू इथं सा म्हणजे तू विसरा चूल पेटवण्यात एक्सपर्ट आमच्या सायलीताई डीएम करा कधी डीएम करा पाहिजे कधी भेटून पोरगा कुठे असेल ते बघा चुलीवरचा ज्याच्या घरी चूल असेल हॉटेलमध्ये काय काम आहे काय चुलीवरचं जेवणावर भाकऱ्या बिकऱ्या थापून देण्यात एक्सपर्ट आहेत सगळ्याजणी कोण नाही अगं ए ह्या दोघींनी सांगितलंय हिनी पण एक्सपर्ट आहे भाकरी सुहानीनी आणि डॉलीनी सांगितलेले आहे दोघीजणी जेवण किती 10,000 रुपये परवडणार नाही ग तो बोलेल मला मी डीएम करा महाग पडायचं जेवण आणि दोघी पाहिजे असेल तर 50 10 मिनिटात जेवण तयार होईल मग डालडा बिल्डा आमच्या घरचा शुद्ध शाकाहारी जेवण भेटेल आणि अजून एक डालडा स्पेशल मुलगी आमच्या नाही सगळे काय मला माहितीये का ही भाजी मी भाजी काढणार आहे ते म्हणते तुपातली काय बोलली त्या मला ते म्हणते तुपातली माझी टिकली पडली ए इथं आमची सायलीताई आहे ना ती जराशी चूल विजायला आली की ती आली तिला लगेच कळतो आता चुलीचा हे हा ती कधी टाकणार पेस्ट हे बघ ह्या इकडे भाकऱ्या आणि चपाती करणाऱ्या आहेत ना त्यांना चूल पेटवता येत नाही अगं मग तू लगेच करपल्यासारखी टाकतो गो कांदा ए पेस्ट टाक तिला मसाला तुरी पण जाड दिली आता छान सगळं टाकू मसाले वगैरे भाजी बघ किती ऐका बोंबा मारला तरी काय नको टाक मसाल्याना कलर अर्धा ठेव वरण टाकायचं हळद टाक जराशी अजून एवढी हळद टाक तू
सगळी टाक. नको नको सगळी नको. थोडी टाक. नको बस. काय ते अर्धा पातेला घेतेस आणि अर्धा तिकडे घेतेस. पिवळा नाही, पिवळे नाही होणार की चव येईल त्याला. कडू नाही लागणार. हळद मला चल टाकू काय भाजी. मला वाचत नाहीये. ए ह्या सगळ्यांना वास येतोय बघा, तुम्हाला कॅमेऱ्यात वास येतोय काय? आम्हाला मलाच नाही येत आहे. टाक भाजी. हे थांब आधी मसाले होऊ दे. नको खाली करपतोय खाली लागतोय. जरा वेळ मसाले होऊ दे. आता ह्या मसाल्यावरनं तुम्हाला कळलंच असेल की आम्ही नक्की काय करतोय. थांब खायली 5 मिनिटं. तू टोप कुठे गेला तो? ए आगे वाट ग मा. तो बघा तिथं वरती चांगला पाणी आहे तो इकडे सगळ्या आम्ही बसलोय बघा. सुटू दे. हा तेच बोलते. डॉली मीठ टाकले का त्यात? सगळे इकडे मीठ टाकलंस काय, हे टाकलंस काय, टेक टाकलंस काय, वर बघ ग. काळो काय ना त्याच्यामुळे आपण दिसत नाही ना. साठी बोलते मी. थोडासा मीठ मस्त टाका. कलर आलेला आहे. हे मला चिकनचा वास येतोय. मसाला टाकलाय. मसाला आहे ना. संकुला भीती वाटते. बस हे बस. अरे आपण कोकण करावं, तिखट खायला शिक संकू. गाण्याचं टाकू आता. जरासं मीठ टाकू का ह्याच्यात, म्हणजे हलवताना होईल मिक्स. ए इथं काय घाण वगैरे नाहीये. इथं आम्ही मसाले टाकले नाही, सगळ्या हॉटेल घाणीत बसल्या. मीठ टाक ना, म्हणजे हलवता येईल. मीठ खरट आहे जरा हळद टाकायचं. किती टाकायचं? जरासं टाक जरासं सगळं टाकल्यानंतर टाकू. अजून टाक. हे बस सारखं बटर मध्ये पण मीठ असतो. नको टाकू दे काय ना. टाकलेला आहे कांदा टाकला. अगं पण एवढंच टाकलं. थोडाच टाकलाय. हलवाय नाही आता. सगळ्यांची तोंड वाजली ना की भाजी चांगली होते. ए सगळ्यांनी हात लावा तिला, भाजी चांगली होईल. इकडे बघा, अशा हातावर हात, हातावर हात. ए आमच्या खालून घे, खालून येतं. आज प्रेक्षक जास्त वाढलेले आहेत, भरपूर वाढलेले आहेत. आता धक्काबुक्की होणार आहे आणि मला ह्या टाकणाऱ्या टोपात, धक्काबुक्की होणार आहे. ह्या मला शक्य 100% ह्या टोपात टाकणार आहेत. कारण की मी जराशी दगडावर बसलेलो, ती खाली खाली सरकत आलोय. खाली लागल. कलर लय भारी आलेला आहे आमच्या भाजीला. ते पाणी घे आणि टाक. ते सगळ्यांनी असू दे, होऊ दे तिखट. तो पावभाजी मसाला द्या, वरनं टाकायचं. ए नको, घे दे ना. तिखट आहे घे दे पावभाजी ना मसाला, तिखट आहे. पावभाजी. आमची डॉली खूप दमलेली आहे. डॉले, आमची डॉली जाम दमलेली आहे. मला असं वाटतंय 10-12 पाव आरामात खाईल, एवढी दमले आमची डॉली. 5 पण नाही. पाणी वाटलं. पाणीपुरी नाही, पावभाजी. पावभाजी. अगं ह्या नुसत्या वरटण्याच्या कामाच्या. फायनली आमची पावभाजी तयार झालेली आहे. आमच्या माहेरचा मस्त मगाशी. सायले हा. ए काय डॉली गाणं बोल. आमच्या माहेरचा चुलीवरची चमचमी स्वादिष्ट भाजी तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही, थोड्याच वेळात आमची पावभाजी तयार होण्याच्या मार्गावर आहे, पण ती अजून तयार नाही झाली. आमची खाण्याची एक काम कर, आम्ही खाण्याची आतापर्यंत वाट बघत आहोत. बघू शकताय तुम्ही.
आता काय नको मी गडबड चिकी तुम्हाला माहितीच आहे. बाय. काढ. मस्त आमची भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता. झालेली आहे आमची भाजी. आता तिकडे पंगत मांडलेली ती मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, प्रत्येकाच्या घरात ना वाडगा आणि ताटली आणायची आहे. आणि पाणी सुद्धा. पत्रावळ्याचा खर्च आम्ही केलेला नाहीये. आमच्याकडे पाणी नाही काय मग बसून. हे बघा मस्त पंगत पडले. फोटो काढू नको. डॉली एक नंबर झाले भाजी. खूप सुंदर झालेली आहे. आणि आमच्या चुलीवरची भाजी आहे. पावभाजी चुलीवरची. खूप कशी झाले. हे भाजी कशी आहे विचार सगळं. ए भाजी कशी आहे सांगा. भाजी कशी आहे सांगा. होय सुते भाजी सांग. अगं नाही खाणार आई. तशी पण पडून खाली आई खाणारच नको भेटले ना तू झाले. सगळा गेला पाणी. सगळे देत ना. हे तिकडे बघा. तुमची पांढरी पाल बघू शकताय तुम्ही. सो गाईज मी आणि प्रियंका आम्ही चाललो आईस्क्रीम खायला. प्रियंका मी आता हा बघ आम्ही चाललो आईस्क्रीम खायला. थंडी पडलेली आहे. इकडे बघा. चला. आणि आम्ही काळो काय त्याच्यामुळे दिसत आहे. आईस्क्रीम खायला. आम्ही आमच्या गावाच्या साईडला दुसरं एक गाव आहे. बघत राहा. आणि आमच्या चुलीवरचं आमचं पावभाजी कशी झाली किंवा आम्ही कशी केली ते आमची कमेंट मस्ती करून सांगा आम्हाला. कमेंट करून सांगा. सो बाय गाईज.